नमस्कार, माझ्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि शुभ सकाळ. आता मी आलेली आहे शाळेत आणि मुलांचे परीक्षा चालू आहेत, त्यामुळे एक दिवस परीक्षा असते, एक दिवस गॅप असते. मग गॅप जो पिरियड असतो त्यावेळेस आम्हाला पेपर करेक्शन करायचं असतं. तर आम्ही सर्व टीचर्स जमलेलो आहोत. आज करेक्शन नाही आणि हे फक्त थोडे स्टाफ आहेत, थोडे स्टाफ दुसऱ्या स्टॉपमध्ये, आणखीन कोणते दुसऱ्या स्टॉप रूममध्ये, असं वेगवेगळे आहेत. आम्ही हा TGT स्टॉप आहे. तर म्हटलं चला आज एक थोडंसं आपल्याला वेळ आहे. आपले अजून पेपर आलेले नाहीत, हातात थोडे बहुत आलेले आहेत, अजून थोड्या शाळेचे वर्गाचे यायचे आहेत, तर आपण एन्जॉय करू. तर बघा आमची थोडीशी मस्ती, म्हणजे खूप रोज टेन्शन असतं ना आम्हाला शिकवायचं. शिक्षक होणं काही साधी म्हणजे गोष्ट नाही आहे, खूप टेन्शन घ्यावं लागतं आणि शिक्षक होणं हे साधी गोष्ट नाही आहे. खूप खूप टेन्शन असतं दररोज. तर आज निवांतपणा आम्ही कसा घालवला सर्व आम्ही कलिग्स मिळून, तर पहा. स्वतःला थोडंसं फ्रेश शाळेत आल्या अगोदर फोटो सेशन केला आम्ही. लाइट अच्छे, अरे ग्रीनरी है. आता आमचे पेपर करेक्शन चालू आहे. जेव्हा कधी थोडासा वेळ मिळतो तर आमच्या गप्पा वेगवेगळ्या विषयावर चालू असतात. तर आपल्या घरी सासू सासरे एजड असतात, तर त्यांच्याशी कसं वागावं त्याविषयी चर्चा चालू आहे. क्या होता है, बहुत कॉम्प्रोमाइज करना पड़ता है, बहुत कुछ ऐसे करना फिर कितना मुश्किल है. मैं अभी जाती हूँ बच्चों के पास, तो हम लोग 4 बजे जाते हैं. 4 बजे बैठ के ब्रश कर लिया, नहा लिया, धो लिया, बाकी के लिए सब करके आके बैठ जाते हैं दोनों. 4 बजे उठते, उधर जाने के बाद बेंगलोर में भी हाँ, आते 4 बजे करेक्ट हम उठते ही क्यों हैं. उठते हो आप इतने? नहीं, हमारी आदत पड़ी है ना, मेरी नींद खुल जाती है. 4 बजे हाँ. बच्चों के साथ आप भी सो जाओ थोड़ी देर. नहीं जाती, नींद नहीं आती. आदत पड़े तो 9 बजे में बैठ के सो जाती. मैं बोली तो बबू हमें जब लगेगा कि होगा सब ना, सोए हैं. कितना पिटाई खाओगे आप. अगर हम बदल लिए अपने को तो ठीक है, बदलना नहीं बदले पड़ेगा, कुछ बोले तो फिर प्रॉब्लम. अपने को बदलना पड़ेगा. बदलना पड़ता है. एज के हिसाब बच्चे सो रहे तो सोने, तो हम को बोलना नहीं है ना मैम. हम खा पी लिए, जहाँ मर्जी जहाँ घूमे फिरे, जैसे बोलना पड़ता कुछ बोलना ही. बोलिए. अब मैं तो थोड़ा ऐसे ही बोलने लगती हूँ, तो मेरा कुछ वो जब मन करेगा तो फिर तो बराबर बोलते कह रही 9 बजे देखिए भी नहीं. तो क्या तो लेना, हस्बैंड बोलते बोलते चुप बैठ. चुपचाप बैठो, हम लोग खा पी लेना, चलना चलो घूमने चलते हैं. लेकिन बच्चों को मत बोलो. राधा मैडम के सास माँ की तो अलग ही स्टोरी. कैसा सहन की वगैरह. उठ जाते मैम की तरह मैं भी हूँ. उठ जाते 4 बजे. 4 बजे तो नहीं उठती, मतलब 5 बजे तक उठती. अब मैं इतना धीरे धीरे काम करती हूँ, दरवाजा बंद करके ब्रश करेंगे, नहाएंगे, धोएंगे, उनको तकलीफ नहीं होना कुछ जग न जा सकता. आज जगेंगे तो खराब लगेगा ना कि मम्मी की वजह से हम जल्दी जग गए. चाहिए. लगेगा कि नहीं? वो उठ के क्या करेंगे इतना आओ जल्दी? करेंगे क्या, कुछ काम ही नहीं रहेगा. उनके पास उनको ब्रश करके खाना ही रहता है नाश्ता, और क्या करेंगे. तो करें संडे के दिन आराम से, संडे 2 दिन आराम से उठते हैं ना, बाकी तो जल्दी उठ ही जाते हैं. तो वही करें चेंज. इथं आज हे पण डिस्कशन चाललंय की न्यू जनरेशन बरोबर आपण कसं राहावं, तालमेल त्यांच्याशी कसं बसवावं, हे डिस्कशन चालू आहे. अभी भी वो खुद बना के खाता. खाती है. हमारा साथ हमारा जो बनता है उसको पसंद नहीं आता. मोठे बुजुर्ग घरी असतील तर त्यांच्याबरोबर कसं राहायचं आणि आपल्या न्यू जनरेशन कोणी घरी असेल तर त्यांच्याबरोबर कसं राहायचं, हे सर्व डिस्कशन आज आमचं चालू होतं. मग आम्हाला थोडासा वेळ असला की आम्ही असंच वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो. आणि आज आम्ही ठरवलं की बाहेरचं आणून आपण खायचं काहीतरी. तर सेट डोसा आम्ही मागवलेला आहे. तर बघा चालू आहे आता आमचं नाश्ता. कारण सामूहिकमध्ये चर्चा करत हसत खेळत खायचं हे वेगळीच मजा असते. आपण घरचं तर दररोज खातच असतो आणि आमची शाळा खूप लवकर असते
आणि तेवढ्या लवकर आम्ही बनवून टिफिन घेऊन येत असतो. तर म्हटलं आज नको घरी बनवायचं म्हणजे घरच्यांना बनवून ठेवूत, पण आपल्यासाठी आपण बाहेरचं जेवायचं, एन्जॉय करायचं, मस्त राहायचं, हसत खेळत राहायचं असं ह्या हेतून. त्या नाश्ता झाल्यानंतर आम्ही गायन सुरू केलं. ज्याला जे गाणं येतंय, किती येतंय तेवढंच गायचं. तर पहा आम्ही सुरू केलेलं आहे गायन. या धन सभी धन श्रेष्ठ है, क्योंकि उसे जो चुरा नहीं सकता, राजा छीन नहीं सकता, भाइयों में बांधा नहीं जा सकता, और नहीं यह बोझ विद्या रूपी धन को जितना ही खर्च करो यह धन उतना ही बढ़ता है, और जितना ही संचय करने की कोशिश करो यह धन उतना ही बढ़ता है। अशा प्रकारे आम्ही थोडासा वेळ मिळाला की आपल्याला व्यस्त करूनही घेतो, मनोरंजनही करतो आणि थोडंसं आपण खुश राहण्याचा प्रयत्न करतो. चिंता, टेन्शन आणि इतर सर्वांनाच असतं. घर म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मागे काहीतरी काही कष्ट असते. हे सर्व विसरून आनंदी राहण्याचा असा आम्ही प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.